पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम प्रेषितांची कृत्ये अध्याय 2 मराठी. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2. प्रेषितांची कृत्ये अध्याय 2. पवित्र आत्म्याचे दान. पवित्र आत्म्याचे दान. नंतर पेंटेकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असता अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला आणि ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले. अग्नीच्या जिभांसारख्या वेगवेगळ्या झालेल्या जिभा त्यास दिसल्या आणि त्या प्रत्येकावर एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्व पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसे त्यास वदविले तसे ते अन्य भाषातून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहुदी यरुशलेमात राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण की प्रत्येकाने आपापल्या भाषेत त्यास बोलताना ऐकले. ते सर्व चकित व विस्मित होऊन म्हणाले, पहा, हे बोलणारे सर्व गालिलीना? तर आपण प्रत्येकजण आपापली जन्मभाषा ऐकतो हे कसे? पार्थी, मेदी, एलामी, मेसोपोटामिया, यहुदिया, कप्पदुकिया, पंथ, आसिया, फ्रुगिया, पंफुलिया, मिसर, कुरनेच्या जवळचा लिबुवा देश यातले राहणारे यहुदी व यहुदीय मतानुसारी असे रोमीय प्रवासी, क्रेतीय, अरब असे आपण त्यास आपापल्या भाषात देवाची महत्कर्मे सांगताना ऐकतो. तेव्हा ते सर्व विस्मित होऊन गोंधळून जाऊन एकमेकास म्हणाले, हे काय असेल? इतर कित्येक लोक थट्टा करून म्हणाले, हे नव्या द्राक्षरसाने मस्त झाले आहेत. पेंटेकॉस्टच्या वेळेचे पेत्राचे भाषण. पेंटेकॉस्टच्या वेळेचे पेत्राचे भाषण. तेव्हा पेत्र 11 शिष्यांसुद्धा उभा राहून त्यास मोठ्याने म्हणाला, अहो यहुदी लोकांनो व यरुशलेमातील सर्व राहणाऱ्यांनो, हे लक्षात आणा व माझे बोलणे ऐकून घ्या. तुम्हास वाटते तसे हे मस्त झाले नाही, कारण हा दिवसाचा पहिला प्रहर आहे. परंतु हा प्रकार योएल संदेशाच्या द्वारे सांगितलेल्या संदेशाप्रमाणे घडला आहे. तो संदेश असा: परमेश्वर म्हणतो, शेवटल्या दिवसात असे होईल की मी आपल्या आत्म्याचा मनुष्य मात्रावर वर्षाव करीन. तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील, तुमच्या तरुणास दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्या दिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ती संदेश देतील. वर आकाशात उत्पात व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी, धूम्ररूप वाफ अशी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल. तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराचे नाव घेऊन त्याचा धावा करील तो तरेल. अहो इस्रायल लोकांनो, या गोष्टी ऐका. नासुरी येशू याच्याद्वारे परमेश्वराने जी महत्कृत्ये, अद्भुते व चिन्हे तुम्हाला दाखविली त्याची तुम्हाला माहिती आहे. त्यावरून परमेश्वराने तुम्हाकरिता पटवलेला असा तो मनुष्य होता. तो परमेश्वराच्या संकल्पाप्रमाणे व पूर्व ज्ञानाप्रमाणे तुमच्या स्वाधीन झाल्यावर तुम्ही त्याला धरून अधर्म्यांच्या हाती वधस्तंभावर खिळून मारले. त्याला परमेश्वराने मरणाच्या वेदनापासून सोडवून उठविले, कारण त्याने मरणाच्या स्वाधीन राहावे हे अशक्य होते. दावीद त्याचविषयी असे म्हणतो, मी प्रभूला आपणापुढे नित्य पाहिले आहे. मी ढळू नये म्हणून तो माझ्या उजवीकडे आहे. यास्तव माझे हृदय आनंदित व माझी जीभ उल्हासित झाली. आणखी माझा देहही आशेमध्ये निवास करेल, कारण तू माझा जीव अधोलोकात राहू देणार नाहीस व आपल्या पवित्र पुरुषाला कुजण्याचा अनुभव येऊ देणार नाही. जीवनाचे मार्ग तू मला कळविले आहेत. तू आपल्या दर्शनाने
मला हर्षभरीत करशील. अहो बंधुजन हो, कुलाधिपती दावीद याचविषयी मी तुम्हाबरोबर प्रशस्तपणे बोलतो. तो मेला, त्याला पुरले व त्याची कबर आतापर्यंत आपल्यामध्ये आहे. तो संदेष्टा होता आणि त्याला ठाऊक होते की परमेश्वर शपथ वाहून म्हणाला, तुझ्या संततीतील एकाला तुझ्या राजासनावर बसवीन. ह्याचे पूर्वज्ञान असल्यामुळे तो ख्रिस्ताच्या उठण्याविषयी बोलला की त्याचा आत्मा अधोलोकात राहू दिला नाही आणि त्याच्या देहाला कुजण्याचा अनुभव आला नाही. त्या येशूला परमेश्वराने उठविले, याविषयी आम्ही सर्व साक्षी आहोत. यास्तव तो परमेश्वराच्या उजव्या हस्ते उच्चपदी बसविलेला आहे व त्याला पवित्र आत्म्याविषयीचे वचन प्राप्त झाले आहे आणि त्याने तुम्ही जे पाहता व ऐकता ते ओतलेले आहे. दावीद स्वर्गात चढून गेला नाही, पण तो स्वतः म्हणतो, परमेश्वराने माझ्या प्रभूला सांगितले की मी तुझे वैरी तुझ्या पायाचे आसन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बस. यास्तव इस्रायलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्याला परमेश्वराने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे. हे ऐकून त्यांच्या अंतकरणात चूरचूर लागली आणि ते पेत्र व इतर प्रेषित यास म्हणाले, बंधुजन हो, आम्ही काय करावे? पेत्र त्यास म्हणाला, पश्चाताप करा आणि पापांची क्षमा व्हावी म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावात बाप्तिस्मा घ्या, म्हणजे पवित्र आत्म्याचे दान तुम्हाला प्राप्त होईल. कारण ते वचन तुम्हास, तुमच्या मुलाबाळास व सर्व जे दूर आहेत त्यास, म्हणजे जितक्यास प्रभू जो आपला परमेश्वर स्वतःकडे बोलावेल तितक्यास आहे. आणखी त्याने दुसऱ्या पुष्कळ गोष्टींनी त्यास साक्ष दिली व बोध करून म्हटले, या कुटील पिढीपासून तुम्ही आपला बचाव करून घ्या. तेव्हा ज्यांनी त्याचे वचन ग्रहण केले त्यांचा बाप्तिस्मा झाला आणि त्या दिवशी सुमारे 3000 मनुष्यांची त्यांच्यात भर पडली. ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन. ख्रिस्ती मंडळीचे धार्मिक जीवन. ती प्रेषितांच्या शिक्षणात, संगतीत, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात तत्पर असत. तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय प्राप्त झाले आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भुते व चिन्हे घडत होती. तेव्हा सर्व विश्वास ठेवणारे एकत्र होते आणि त्यांचे सर्व समायिक होते. ते आपापली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे तसतसे सर्वांस वाटून देत असत. ते प्रतिदिवशी एक चित्ताने मंदिरात जात असत, घरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने अन्न खात असत. सर्व लोक त्यास प्रसन्न असत आणि तारणप्राप्ती झालेल्या इस्मांची प्रभू प्रतिदिवशी त्यांच्यात भर घालीत असे.